अंगारकी संकष्टी चतुर्थीला करावयाचे 101 उपाय. नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थीचे 101 अत्यंत प्रभावी उपाय, जे केल्याने संकट दूर होतात, मनोकामना पूर्ण होते, धन, आरोग्य, विवाह, संतान सुख प्राप्त होते. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते आणि हा योग वर्षातून फार क्वचितच येतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 1. पूजाविधी व मंत्र उपाय. पहाटे स्नान करून गणपतीचे मनापासून ध्यान करा. लाल किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. घरातील गणपतीला नमस्कार करून तुपाचा दिवा लावा. धूप दीप अर्पण करा. लाल फुले अर्पण करा. दुर्वा 21 किंवा 108 अर्पण करा. मोदकाचा नैवेद्य दाखवा. गूळ खोबरे नैवेद्य दाखवावा. नारळ अर्पण करावा. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. संकटनाशन स्तोत्र, गणपती स्तोत्र, ओम गण गणपतये नमः 108 वेळा जप. गणेश गायत्री मंत्र, पंचामृत अभिषेक, जलाभिषेक, लाल चंदन लावावे. हळद कुंकू अर्पण करावे. अक्षता अर्पण कराव्यात. गणपतीची आरती म्हणावी. शंखनाद करावा. जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की शंखनाद करा. घंटानाद करावा. देवघर स्वच्छ ठेवावे. गणपती फोटोसमोर दिवा, देवाला गंध अर्पण करावे. पूजापत्री अर्पण करावी. तांदूळ अर्पण करावे. साखर अर्पण करावी. पुष्पांजली मनोभावे प्रार्थना म्हणावी. भाग 2 मध्ये व्रत आणि चंद्र याचे उपाय. दिवसभर उपवास, फळाहार उपवास करावा. मीठ टाळावे. सात्विक भोजन या दिवशी घ्यावे. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा. चंद्राला दूध अर्पण करावे. चंद्राला पाणी व अक्षदा अर्पण कराव्या. चंद्रमंत्र जप म्हणावा. व्रतकथा ऐकावी. व्रतसंकल्प करावा. एक वेळ भोजन. उपवासात तांदूळ खाऊ नका. गोड पदार्थ दान करावेत. गाईला या दिवशी नक्की चारा टाकावा. गरिबांना अन्नदान करावे. शक्य असल्यास मौन व्रत कमीत कमी 30 मिनिटे करावे. नकारात्मक बोलणे टाळावे. खोटे बोलू नये. राग टाळावा. मन शुद्ध ठेवावे. भाग 3. धन नोकरी अडथळे. तिजोरीत गणपतीचा फोटो ठेवावा. लाल कापडात सुपारी, काळ्या तिळाचे दान करावे. मोदक दान करावे. गूळ दान करावे. विद्यार्थ्यांना वही पेन दान करावा. संकटासाठी दीपदान नक्की करावे. गणपती यंत्र पूजन, घराच्या प्रवेशद्वारी रांगोळी, रोज गणपतीचे नामस्मरण. व्यवसायात अडथळे दूर होण्यास आपणास यामुळे मदत होते.
नोकरीसाठी 21 दुर्वा, कर्जमुक्तीसाठी उपवास. घरात सकारात्मक वातावरण. देवघरात रोज दिवा लावावा, तांदूळ दान करावेत, दूध दान करावे, पिवळ्या फुलांचे अर्पण करावे. लाल फुलांची माळ बाप्पाला अतिशय प्रिय असते, त्यामुळे ती माळ देखील बाप्पाला वाहावी. गणपतीसमोर मनोकामना सांगावी, आपली भीती गणपतीला सांगावी. गणपती ध्यान 10 मिनिटे करावे, प्राणायाम करावे, व्यसन टाळावे, सत्य बोलावे. परोपकार महत्त्वाचा आहे, परोपकार करावा, गरजूंची मदत करावी. देवावर विश्वास ठेवावा, संयम ठेवावा, कृतज्ञता व्यक्त करावी. भाग 4. विवाह, आरोग्य आणि विशेष गुप्त असे उपाय. विवाह अडथळ्यासाठी 108 जप, जोडप्यांनी एकत्र पूजा, संततीसाठी मोदक दान, आरोग्यासाठी उपवास, तुळशीला जल, पिंपळाला प्रदक्षिणा, हनुमान चालीसाचे पठण करावे, लाल कापडात दुर्वा ठेवावी, गणपती नावाने 11 दिवे लावावेत, संकट नावाने दीप लावावेत, आपले संकट दूर व्हावे यासाठी. मनातील इच्छा मनात ठेवावी, कोणालाही दुखवू नये, क्षमा याचना करावी, आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा, गुरूंचे स्मरण करावे, मौनात ध्यान करावे, रात्री गणेश नाम, झोपण्याआधी प्रार्थना, श्रद्धा ठेवावी, संयम ठेवावा, पूर्ण विश्वासाने गणपतीवर सर्व कार्यभाग सोडावा. थोडक्यात भावनिक शेवट असा, भक्तांनो, जो मनापासून गणपतीला शरण जातो त्याच्या आयुष्यात कोणतेही संकट टिकत नाही. आज जर तुमच्या आयुष्यात अडथळे असतील तर हे उपाय श्रद्धेने करा. बाप्पा नक्कीच मार्ग दाखवतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.